म्हणजे मी तर हा स्पष्ट आरोप करेल की यांच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते सांभाळण्याची क्षमता नाही, पक्ष सांभाळण्याची क्षमता नाही. पक्षांकरता जीव तोडावा लागत असतो, जीव द्यावा लागत असतो, फिरावं लागत असतं, बाहेर पडावं असतं. आता मातोश्रीमध्ये ते शिल्लक राहिलेलं नाही. तुम्ही तुमचं कर्तृत्व म्हणजे ते तुमच्यामध्ये कर्तृत्व जे नाही आहे ते लपवण्याकरता तुम्ही अशा प्रकारचे आरोप करतात. आज एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व दिसतं आणि म्हणून लोक त्या ठिकाणी प्रभावित होऊन आपल्या पक्षामध्ये इकडे येत आहेत. क्षमता त्यांच्यामध्ये आहे आणि त्याचा परिणाम आपण आज पाहतोय. हो, समजाच 50 कोटी रुपयात जे सगळे गेलेले विकले गेले आहेत, त्याचे 15 कोटी रुपये रात्री त्यांना ऍडव्हान्स मिळाला. बा संजय राऊत किंवा त्यांचे नेते उभाटाचे हे घर सोडत नाहीत. जेवढे लोक बाहेर केले त्या प्रत्येकाचं हेच दुखणं आहे की मातोश्रीवर आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या मतदारसंघातले प्रश्न सोडवले जात नाही, आम्हाला वेळ दिला जात नाही. आपल्या म्हणजे मी तर हा स्पष्ट आरोप करेल की यांच्यामध्ये पक्षाचे कार्यकर्ते सांभाळण्याची क्षमता नाही, पक्ष सांभाळण्याची क्षमता नाही. पक्षांकरता जीव तोडावा लागत असतो, जीव द्यावा लागत असतो, फिरावं लागत असतं, बाहेर पडावं असतं. आता मातोश्रीमध्ये ते शिल्लक राहिलेलं नाही आणि त्याच्यामुळे स्वतःचं म्हणजे काय त्याला आपण कुकर्तृत्व लपवण्यासाठी आपण काहीच पक्षाच्या लोकांच्या कामात येत नाही आणि म्हणून पक्षाचे लोक नाराज झाले की सरळ फक्त पैशाचा आरोप करणं हा त्या संजय राऊतचा धंदा आहे. हे काही एकदा नाही घडलं, या राज्यामध्ये हे अनेकदा घडलेलं आहे. पण 5-50 लाखात लाख मुलाची सोन्यासारखी माणसं ही कमवता येत नाही, संजय राऊतला समजलं पाहिजे. शेवटी जेवढे काही खासदार ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे आहेत आणि आज ते घरवापसी करत आहेत. तुम्ही तुमचं कर्तृत्व म्हणजे ते तुमच्यामध्ये कर्तृत्व जे नाही आहे ते लपवण्याकरता तुम्ही अशा प्रकारचे आरोप करतात. आज एकीकडे एकनाथ शिंदे साहेबांचं कर्तृत्व दिसतं आणि म्हणून लोक त्या ठिकाणी प्रभावित होऊन आपल्या पक्षामध्ये इकडे येत आहेत. भाऊ, उद्धव ठाकरे असं म्हणतायत की मला माहित होतं, मला कोण लागली होती, ज्यांना जायचं असेल त्यांना जाऊ द्या, त्यांचं भलं. ज्या वेळेस असा काही प्रसंग आला, शिवसेनेमधून काही म्हणजे उभाटावून लोक बाहेर पडले, सेम त्यांचं वाक्य ज्याला जायचं त्याला जा. शेवटी हे दोघंच बापले शिल्लक राहतील, सगळे जातील, कोणी शिल्लक राहणार नाही. अरे पण तू का जातोस, तुझं दुखणं काय, तुझी व्यथा काय, का तू असं करून राहिला? कमीत कमी आपुलकीचा प्रेमाचा हात खांद्यावर टाकून विचारलं तर पाहिजे. एखादी व्यक्ती 40-45 वर्ष तुमच्या पक्षात काम करते, तुमच्या नावाचा जयजयकार करते आणि दुखवती बाहेर गेली, तुम्ही डायरेक्ट म्हणता चल निघ इथून. कमीत कमी त्याला थोपायचा प्रयत्न, त्याला विचारायचा प्रयत्न, एवढी पण माणूस केली यांच्यामध्ये. 2 खासदारांनी शपथ सुद्धा घेतली साहेबांची शपथ घेतली 2 खासदारांनी. अशा शपथा तर काय किती पण कोणी पण घेतं, आजकाल त्याला काही महत्व नाही आहे. आणि कशावरून शपथ घेतली नाही घेतली त्याच्या मनात त्यांनी शपथ घेतली का नाही कोण बघितलं? त्याने काय उघडपणे जाहीरपणे थोडी घेतली शपथ. राज्यामध्ये मग आता हे जे 20 जे आमदार आहेत त्यांच्या उभाटाचे ते पण तिकडे येण्याची तयारी, त्याची चर्चा सुरू काय नाही? बघा, आता प्रत्येकाला राजकीय सुरक्षितता पाहिजे. ज्या मायबाप जनतेने निवडून दिलं त्या जनतेची कामं त्याला करायची असतात. ती कामं करताना सत्तेचा मार्ग महत्त्वाचा असतो आणि किती दिवस आपण नुसतं विरोधात बोलून त्या ठिकाणी काम करणार आहे. शेवटी जनता उत्तर मागते की आम्ही तुम्हाला निवडून तुम्ही काय दिलं म्हणून. त्याच्यामुळे मला असं वाटतं की येणाऱ्या काळात आमदार देखील तसाच निर्णय घेतील. शेवटी का जनतेची प्रश्न महत्त्वाचे असतात. जे आमदार किंवा खासदार पक्ष सोडून चालले त्यांना नाव न घेता संजय राऊतांनी असली शिवगाळ केली. हो, मग मागे काय केलं? बायका मरून पळून जातील, हे मरून जातील, यांचे अपघात होतील, शिवाय संजय राऊतला येतच काय? आणि ते शिवाय त्याला उलटे पडून आलेले आहेत. कोणी थांबायला तयार नाहीये. कोणाच्या अशी शिवाय दिल्यानंतर काय कोणाला काही भोकं पडत नसतात. याच्याशिवाय काय? या संजय राऊतांनी ज्या पक्षाच्या वर्षावर एवढ्या खासदारक्या भोगल्या, यांनी कधी आपुलकीने प्रेमाने कधी या लोकांची विचारपूस केली का? फक्त शिवाय देण्यात याला, बाकी काय येतं? संजय राऊतांना उपचाराची गरज आहे. संजय राऊतांना उपचाराची गरज आहे. पागल आहे तो. त्याला आपल्या नागपूरच्या पण दुसरं कुठं असेल तिकडे पाठवलं पाहिजे मेंटल हॉस्पिटलला. आणि सगळी शिवसेना संपवायला हाच जबाबदार आहे संजय राऊत. या उद्धव ठाकरेचा काय घोडा अडकला या राऊताच्या तंगडीमध्ये काही कळत नाही. याला एकदा कधी बाहेर केलं असतं तर एवढे लोक गेले पण नसते. जे आमदार तुम्ही म्हणता की जाणार आहेत, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये उभाटाचा एकच आमदार आहे, पण ते पण स्वप्न सापडू. मी काही कोणा पर्टिक्युलर एकाबद्दल बोलत नाहीये, परंतु जेवढे काही आमदार आहेत त्यांना सुद्धा असुरक्षितता त्या ठिकाणी महसूस होते. त्यांनाही वाटतं की आता आपली कामं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे योग्य वेळी ते एकनाथ शिंदे साहेबांचा हात पकडतील. ज्या पद्धतीने शिंदे साहेब राज्यामध्ये सहानुभूतीपूर्वक ज्या लोकांना आधार देत आहेत, जे लोक नाराज आहेत, तसं आपल्या जिल्ह्यातही जे एक आमदार आहेत त्यांना तुम्ही आधार देणार, त्यांच्या मनावर जी खतखत चालू आहे ते तुम्ही घेणार आहात? सगळेच शिवसेनेचे एकनाथ शिंदे साहेबांसोबत जेवढे शिवसेनेची टीम आहे प्रत्येक जण यामध्ये सक्रिय आहे
आम्ही आमचा पक्ष वाढवायच्या प्रयत्नामध्ये आहोत. तो पक्ष कोणाचा प्रवेश घेऊन असो, नवीन पक्ष शाखा तयार करणं असो का आणखी कोणी घेऊन असो, आम्हाला आमचा धर्म शिवसेना पक्ष वाढवणे महाराष्ट्रावर, आणि ज्या ज्या पद्धतीने आम्हाला तो वाढवायचा आहे तो आम्ही वाढवतोय. राज्यामध्ये आता एकीकडे जे फडणवीसचं सरकार आहे आणि त्यामध्ये उपमुख्यमंत्री म्हणून आपले एकनाथजी शिंदे साहेब आहे. प्रश्न असा येतो की आज फडणवीसच्या संदर्भामध्ये बरेच आक्रोश सुरू आहे. शेतकरी आज नोंदवले जात आहे, महागाई वाढली, बेरोजगारी वाढली. सक्षममध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य आहेत का फडणवीस योग्य आहेत? बघा, आमचा पक्ष म्हणून तर आम्ही आमची तर हीच प्रार्थना असेल की आमचे एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले पाहिजे. एक पक्षाचे प्रमुख म्हणून ज्यांचं काम आम्ही पाहिलं. पण याचा अर्थ असा की मित्र पक्षाच्या मुख्यमंत्र्याला नाव ठेवा असा देखील नाही आहे. पण एक पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आमची तशी भावना आहे. परंतु शेवटी जागतिक पातळीवर झालेल्या आताच्या घडामोडी, पेट्रोल डिझेल असेल, सगळ्या गोष्टी असेल, कारण सगळं बाहेरचं आपल्याकडे येतं. आता ते सगळे कमबॅक व्हायला सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे महागाई पण वाढलेली आहे, डिझेल पेट्रोलचा पण तडका झालेलाच आहे, अल-निनोचा पण प्रभाव, संकट राज्यावर खूप मोठी आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी पण आहेत, आणि त्याच्यामुळे जनता काही अंशी तरी थोडीफार दुखावलेली आहे. पण त्यांची मनधरणी करण्यामध्ये मुख्यमंत्री सक्षम राहतील. तुमच्या आणि जनतेच्या मनातला मुख्यमंत्री कोण, फडणवीस की एकनाथ शिंदे? आमच्या मनातले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच आहे. फडणवीसांना कुठे पाहता तुम्ही? फडणवीस साहेबांना आम्ही प्रधानमंत्री म्हणून पाहू भविष्यात. त्यामध्ये सामाजिक न्याय मंत्री जे आपला विभाग आहे नागपूरच्या त्यांनी जाहिरात काढली. त्याच्यामध्ये मातंग आणि मेहता सेपरेट आरक्षण म्हणजे लागू झालं का मग उपवर्गीकरण. आणि दुसरीकडे दलित वर्ग जे आहेत बौद्ध समाज तो समोर येऊन आला, इतर जाती 58 जाती. तुम्ही याच्याकडे कसं पाहता तुम्ही? मला वाटते त्याच्यामध्ये आपण न बोललेलं बरं, कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश त्याच्यामध्ये आहेत आणि सुप्रीम कोर्टापेक्षा कोणी याच्यात मोठं नाही आहे. सुप्रीम कोर्टाने जी काही न्यायोचित भूमिका त्याच्यामध्ये घेतली असेल त्याला ओव्हरलॅप करणं हे म्हणजे आपल्यासारख्याला योग्य नाही. ते महायुतीचे अनेक नेते रामदास आठवले वगैरे उपवर्गीकरणाला सपोर्ट करतात आणि त्याच्यामुळे मग तुमच्या महायुतीला म्हणजे दलित समाजाचा फटका बसेल असं वाटत नाही? बघा, त्या दलित म्हणजे दलिताची व्याख्या त्या 58 जाती आहेत, त्याच्यामुळे कोणा एकाचा तो विषय नाही आहे. आणि म्हणून जे काही सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आपण त्याच्यासोबत जाऊया. 3 दिवसापासून आम्हाला प्रश्नावर बसले आहे. त्यावेळी सरकारनं अद्याप दखल घेतली नाही. शासनाने केलं नाही, त्यांचा प्रश्न काय आहे? कर्जमाफी जी आहे नाही, ऑलरेडी आता कर्जमाफी असं त्यांचं. आता कर्जमाफी अधिवेशनामध्ये नेमक्या काय अटी आहे काय नाही हे सगळ्या घोषित होणार आहे. सगळेच पक्षाचे लोक, जे विरोधी पक्षाचे लोक आहे, प्रत्येकजण आता त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्नात आहे. पण ही खरी लढाई आमच्या बच्चूभाऊ कडूंनी सुरू केली होती आणि त्याच्या आंदोलनानंतर मला वाटते मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही जूनमध्ये ही कर्जमाफी करणार आहे. आता खरं तर सगळ्यात पहिले माझं वैयक्तिक मत, म्हणजे मी जे काय बोलतोय काय माझ्या पक्षाचं मत नाही आहे, परंतु 2 वर्षांनी 4 वर्षांनी येणारी कर्जमाफी ही अजिबात माझ्या मला वैयक्तिक मान्य नाही आहे. तुम्ही राज्यातला शेतकरी असा सक्षम करा की त्याला पुन्हा कर्जमाफीची गरज पडली नाही पाहिजे. तुम्ही त्याच्या शेतमालाच्या प्रक्रिया करणारे उद्योग उभे करा, त्याच्या शेतीला तुम्ही पाणी द्या, त्याच्या मालाला तुम्ही हमी भाव द्या, त्याला असं काही सक्षम करा की त्याला कधी कर्ज मागायची गरज पडली नाही. आजही आमचा कोकण असेल का आमचा पश्चिम महाराष्ट्र, ते लोक कर्ज मागत नाही आहेत. हे 4-5 ह्याचे आहेत. आणि तेव्हा शेतकरी असा मजबूत करा की त्याला दरवेळेला कर्जाची गरज पडली नाही पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे.